प्रेस कॉन्फरन्स घेतले कित्याक आमच्या सरकारान गोंयच्या सरकारान डॉक्टर प्रमोद सावंतान एज चीफ मिनिस्टर एक स्टेटमेंट दिलो की हे जे 60th एनिवर्सरी ऑफ लिबरेशन गोंयची ते सेलिब्रेट करपाक 100 कोटी रीण घेता सेंटरा कडचे. सो आमकां खुबशी दूख दिसती पडली कित्याक ऑलरेडी आमचो सरकार 25,000 कोटी रिणान बुडलेले आसा. फक्त सॅलरी दिवपाक बॉन्ड RBIन सेल केले, कांयच उरोंक ना. आनी कसले सेलिब्रेट करूंक शकतात? आमच्या फाटल्यान आझाद मैदानाचेर आसात दृश्टीचे वर्कर्स, तांकां पगार दिवंक ना, रेग्युलरायज करूंक ना. सेम थिंग इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटान रेग्युलरायज करूंक ना कितलेशे वर्कर्स. कदंबान ड्रायव्हर आसा, क्लिनर आसा, तांकां रेग्युलरायज करूंक ना. होम गार्ड आसा, तांकां रेग्युलरायज करूंक ना. आनी कितें सेलिब्रेट करता? हेंचे डिस्ट्रक्शन प्रोजेक्ट हाडल्या ते सेलिब्रेट करपाक पयशे मागता. जे डबल ट्रॅकिंग करूंक सोदता, अडानीक, जिंदालाक आनी क्रोनी कॅपिटलिस्टांक फायदो करपाक सोदता, ते सेलिब्रेट करपाक 100 कोटी मागता. जे नॅशनल हायवे एक्सपान्शन करता, कोल ट्रान्सपोर्ट करपाक, ते डिस्ट्रॉय करून आमचे गोंय ते सेलिब्रेट करूंक सोदता. काय मोले नॅशनल पार्क, भगवान महावीर सेंच्युरी ते तुम्ही डिस्ट्रॉय करता, वेस्टर्न घाटाक डॅमेज करता, फक्त ती 400 kV ट्रान्समिशन लायन हाडपाक. क्रोनी कॅपिटलिस्टाक तामनार जेच्या स्टरलायट विच इज बिलॉंगिंग टू वेदांता इतल्या कोटींचे तांकां फायदो करपाक ते सेलिब्रेट करता. आयज जेन्ना आमचे कडेन डॉक्युमेंट आसा, आमच्या टिमीन इन्व्हेस्टिगेट केलें, तो आमचो पावर मिनिस्टर आहा, सॅड टू से अनफॉर्च्युनेटली ही इज ऑल्सो द एनवायरमेंट मिनिस्टर. तो पावर करून हाडूंक सोदता, सगळे एनवायरमेंट काबार करपाक तोच परमिशन दिता. दुसरो मिनिस्टर आसा मिलिंद नायक, तो सिंगल हँडेडली कंट्रोल करता खंय कोल हँडलिंग इन MPT. सगळे गोंय काबार करून जाल्ले. हें सेलिब्रेट करूंक तुमी 100 कोटी रीण मागता. इतलो लोक रस्त्यार आयिल्लो आसा. फुडली पिळगी जे आसा, अजून लोक जे जल्मान येवंक ना, तांकां कितें दवरतले आमी? जे आमच्या पुर्वजांनी, आवय बापायनी आपणाचें रगत दिलें, प्राण दिलो लिबरेशन करपाक, तांचें कितें चिंतलां? उदरगतीन कितें जालां हें डिस्ट्रॉय करपाक? सगळे फोटी मारता तुमी की पावर शॉर्टेज जातली म्हूण. या पावर मिनिस्टरान व्हाईट पेपर काडलेलें, and in that white paper they have clearly stated that in 2010-11 आमकां खंय सगळो पावर जो लागतालो, it was only 470 megawatts 2010-11. After 10 years, in the financial year 2020-21, the requirement has increased to 560. म्हणजे 90 मेगावॉटूच इन्क्रीज जाले 10 वर्सांनी. तुम्हीच सांगला 1000 मेगावॉट आमकां येता फ्रॉम नॅशनल ग्रीड फॉर गोवा, आणि फक्त 600 मेगावॉट इज युटिलाइज. 400 मेगावॉट इज सरप्लस. दॅट मीन 40% मेगावॉट सध्या सरप्लस आसा पावर. जाल्यार हे शॉर्टेज ती म्हणटा ते खंयचे कॅल्क्युलेशनाचेर म्हणटा तुमी? कित्याक तुमी हे जे मेगा प्रोजेक्ट आसा ते पास करून पयलेच एडवान्सान पयशे घेतिल्ले आसा. तो लोक येतलो आनी रावतलो, तांकां हे पावर ऑर्गनायज करता, अरेंजमेंट करता. आमच्या गोंयकारां कडेन घेवन जाता ते थंयसर फ्लॅटां ते मेगा प्रोजेक्टांनी 1-1.5 कोटी सिंगल बेडरूम. आमचे गोंयकार थंयच उरले 470 मेगावॉटान सॅटिस्फायड. सो हे बाकीचे मेगावॉट कोणाक हाडूंक सोदता तुमी पावर? हे कोण येतले? श्रीमंत लोक भायले जे आमचे कल्चर चेंज करून उडयतले, आमचे हेरिटेज ट्रेडिशन चेंज करून उडयतले, तांकां लागून. आनी ह्याच खातीर डेट आनी टायम तर पयशी जसो पावर मिनिस्टराक हाडलेलो, ही इज ऑल्सो ऑन द बोर्ड ऑफ साऊथ वेस्टर्न रेल्वेज. फक्त तांकां हेल्प करपाक हें डबल ट्रॅकिंग हाडपाक टू ट्रान्सपोर्ट द कोल. हाचे फुडें तुमकां सांगपाक आमचो को कन्व्हिनर बाब स्वप्नेश शेर्लेकार सांगता. तर तुम्ही इतले दीस झाले आता तुम्ही या इश्यूचेर
सगळ्यांक इन्फॉर्म करता, मिटिंगां घेता. डू यू थिंक सो गव्हर्मेंट इज स्टील ट्रायंग टू लिसन टू युअर वॉयसेस ओ they have kept it put it on a deaf ears? देर आर टू थिंग्स टू दॅट. जेन्ना 13 तारखेर ऑक्टोबर डिप्युटी चीफ मिनिस्टर श्री बाबू कावळेकर रिक्वेस्टेड अस, मातशे येवन तुमी पळय गांवांनी सांगतात, लोक सारखे बेजार जाल्ले आसा, मातशे येवन चीफ मिनिस्टराक सांगा. ही रिक्वेस्टेड अस आनी वी ऑब्लाइज. आमी गेले, 15 मिनटां म्हणली ती 1 वर 30 म्हणजे 1 hour 35 minutes आमी ताका एक्सप्लेन केलें. आनी CM वॉज टोटली म्हणजे भिलो तो आयकून. एंड ही सॅड म्हाका ही खबर नाशिल्ली इतलें निसंटन जावपाचें आसा. एंड इट केम फ्रॉम हिज हार्ट. 17 लोक आशिल्ले इन फ्रंट ऑफ प्लस डिप्युटी चीफ मिनिस्टर. ही सॅड आय विल नॉट अलाव पोल, आय विल नॉट अलाव डबल ट्रॅकिंग. आपूण हे जावपाक दिवचो ना म्हणपा लागलो. फक्त रस्त्यार येनाका. आनी तेन्ना बाब स्वप्नेशान विचारलें, दोतोर तूं सांगता न्ही केन्ना येवपाचें? कित्याक ताणें सांगलें गरज पडत आपूण रस्त्यार येतलो. दीज आर हिज वर्ड्स. डॉक्टर सावंत in front of deputy chief minister and 17 other people which included sarpanches and some पंचीस. आणि 4 दिसांनी जेन्ना वेर्ना एक कितें इनॉग्रेशन आशिल्लें, एक मरीन प्लाझा म्हूण, थंय सडनली पलटी मारली. म्हणपा लागलो नो कोल इज रिक्वायर्ड म्हणपा लागलो. म्हणजे कोणें प्रेशर घालो? दिल्लीच्यान प्रेशर आयलो ताजेर. 4 days back you spoke from your heart as a गोंयकार चीफ मिनिस्टर. 13 तारखेर आनी 17 तारखेर कितें जालें? एक तुजे कडेन आमी गिफ्ट मागुल्ली फॉर द फ्युचर जनरेशन, द फ्युचर. आमची लायट ऑफ गोवा अजून जल्मान येवंक ना, तांकां लागून गोंया सांबाळा. आयज जेन्ना तूं म्हणटा सेलिब्रेशन ऑफ 60 years, जे आमचे पुर्वजांनी प्राण दिल्लो आमकां लिबरेट करपाक, 450 years ऑफ स्लेवरी, ते सेलिब्रेट करता काय तुमी हे पयशे घेवपाक आनी खावपाक? बिकॉज वी हॅव सीन जेन्ना जेन्ना ते लोन काडटा खंय 40% खंय वता ते आमकां खबर आसा. इज इट टू फंड फॉर 2022 इलेक्शन? बिकॉज इट इज अ वेल नोन फॅक्ट नाव दिस तामनार प्रोजेक्ट इज द ओनली प्रोजेक्ट विच इज बींग एक्झिक्युटेड बाय गोवा गव्हर्मेंट फॉर 1680 crores. हातूंतले कितले वचपाचें आसा तुमकां? बिकॉज इट इज नॉट टू ब्रिंग पावर, इट इज अ ट्रान्समिशन लायन. लोकांक फटयनाका पावर लायन म्हूण. इट इज अ ट्रान्समिशन लायन. And we have proved decisively, and CM also admitted that this substation is coming at Kole because Union Minister Railways has already told it is for electrification of railways. And he wants the Sarkar Sangha, it is for domestic use in Goa. So how long it will take for you? कितले फुडें देखून तुमची चळवळ चलतली? बिकॉज युथूय तुमच्या बरोबर, युथूय आसा, तुमी आसा, लोकांक तुमी हेजेर एड्युकेट करता, सगळें करता. पण गव्हर्मेंट खंय दिसना की बाबा तुमी कितें सांगता वो यूथ कितें सांगता पळय तें आयकोंक जाय म्हणून. And once the youth come on the road, the victory is ours. खंय पळय हिस्ट्री विल स्टँड विटनस. एक सिंपल एक्झाम्पल आमी दिता. बर्लिन वॉल, देयर वॉज ईस्ट जर्मनी अँड वेस्ट जर्मनी. कितल्या सरकारान ट्राय केले, कितले पॉलिटिकल लिडर आयले, यूथ ब्रोक इट डावन. द यूथ ब्रोक डावन अँड बिकेम वन जर्मनी. आयज यूथ आमचे रस्त्यार आयिल्ले आसा, हक्क मागतात आपणाचे, आमकां कितें सट्टले तुमी काय म्हूण. एंड वन्स यूथ कम यू कांट कंट्रोल. आनी युथांक पळोवन आमकां आनीक उमेद आयले. एंड इफ द गव्हर्मेंट डजंट लिसन टू द यूथ, वी विल जस्ट ट्रॅम्पल ओवर देम. चलन वेतलेच. हे पळय सरकार चल्लें. कित्याक हो सरकार इज बेजिकली, आमी आतां न्यू नेम दिला अडानी सरकार. हे जे MLAs तुमच्या बरोबर आमी सपोर्ट करता म्हणटाले ते खंय आसा तुमकां? हय, फॉर एक्झाम्पल आतां जे 10 जे उडी मारून गेल्ले तातूंतले एटलीस्ट 8 जाणांनी आमकां कॉन्टॅक्ट केले. आमच्या गांवांत तुमी येवन लोक आतां प्रेशर घालता आमचेर. आमी तुमच्या बरोबर आसा, तुमी तर आमच्या बरोबर आसा, भायर यात, मैदान में आ जाओ, अंदर से बात मत करो, तांकां सांगलें. जेन्ना टायम आयलो दुसऱ्या दिसा येवपाक रेडी जाले. चीफ मिनिस्टर गेलो टू क्लिओफासीस हाऊस आनी थंय सगल्यांक गेले मातशें राव, वचनाका ते आमचे बरोबर. चीफ मिनिस्टर, this is the way government is trying to even suppress, but we don't need these MLAs. तुम्ही तर गुलाम जाल्ले आसा या क्रोनी कॅपिटल आसाचे. वी विल विन दिस विक्ट्री. दिस फायट इज नॉट फॉर अस. इवन चीफ मिनिस्टराक जेन्ना 13 तारखेर आमी सांगलें, दोतोर ही लढाई पळय आसा ही तुका आनी म्हाका न्ही, ही आमच्या भुरग्यांक लागून. सर सारकें म्हणपा लागलो.
इतले तर तुका खबर आसा वॉट इज दॅट प्रेशर विच इज कमिंग ऑन हिम. कदेल सांबाळपाची, कदेल इज टेम्पररी. डू यू वॉन्ट दिस MLAs जे आयज कोण तुमच्या बरोबर ना गोंयकारांच्या बरोबर ना एनवायरमेंट बरोबर, वा तुमी समज गोंयकारांक एनवायरमेंटाक सपोर्ट करना तुमच्या फुडार गेलो, तांकां खबर आसा त्या डेज आर नंबर्ड. Their days are numbered and we will ensure this is the last chance for them to come and save Goa. Otherwise, they'll vanquish. ओके